तो साईजचा शूज नव्हता म्हणून ते बोलले की आम्ही तुम्हाला ऑर्डर करून देतो आणि आता फक्त आपल्याला जाऊन ते ऑर्डर पिकअप करायचे. मित्रांनो, आपण झालेलो आहोत रेडी आणि साधारणपणे वाजत आहेत 7. तुम्हाला नंतर एका दिवशी काहीतरी असेल त्यावेळेस घालून दाखवेल. तर त्याला पण मी साधारण काय वाटत तुम्हाला, मी किती पोळ्या खाल्ल्या असतील, चपात्या खाल्ल्या असतील. गाईज, वेलकम बॅक टू न्यू अनदर व्हिडिओ. आज आपण बाहेर जाणार आहोत. ते म्हणजे आपण काल बाहेर गेलो होतो एक शूज घेण्यासाठी, पण काल तो साईजचा शूज नव्हता म्हणून ते बोलले की आम्ही तुम्हाला ऑर्डर करून देतो आणि आता फक्त आपल्याला जाऊन ते ऑर्डर पिकअप करायचे, बाकी काही नाही आहे. आणि साधारणपणे आता वाजत 5-5:30 त्यांचा फोन आला होता की या पिकअपसाठी. तर ठीक आहे. मग आज दिवसभर आपण तर घरीच होतो, दुसरं काय काम नव्हतं आणि आता थोडंसं फ्रेश होतो आणि फ्रेश होऊन रेडी होऊन मग जाऊया आपण बाहेर. तो मित्रांनो, आपण झालेलो आहोत रेडी आणि साधारणपणे वाजत आहेत 7. थोड्या वेळ उशीर झालेला आहे आपल्या आवरायला आणि आता आपण चहा पिऊन जाऊया, कारण थोडंसं दुपारी चहा नाही पिला 5 वाजता संध्याकाळी. सो आता चहा पिण्याची बघू कुठं चांगला एका ठिकाणी आहे, पण जाताना इच्छा झाली तर पिऊ, नाहीतर मग नो. तर पुमामध्ये घेतला होता शूज आणि आपण पुमामध्ये आलेलो आहोत आणि शूज हा 5-10 मिनिटातच येईल. शूज नाही म्हणता येणार त्याला, क्रॉक्स पण म्हणू शकतो आपण. तुम्हाला नंतर एका दिवशी काहीतरी असेल त्यावेळेस घालून दाखवेल. तर त्याला रिसेंटली जे काही म्हणजे मी यूज करतो फ्लिप-फ्लॉप आणि हे, तर ज्यावेळेस काहीतरी विशेष असेल त्यावेळेस मी नक्की दाखवेल. तो आता 5-10 मिनिटात येता बोलला आहे, त्यांनी आपण थांबलेलो आहे. 5-10 मिनिटात घेऊन येतील ते. आणि अजून कुठं बाहेर जायचं आहे का नाही हे थोडंसं मी तुम्हाला सांगेलच, कारण पुढचा प्लॅन माहीत नाही आहे. कारण मला एका फ्रेंडचा फोन आला होता की आपण असं जाऊया बाहेर. सो त्याला काहीतरी काम आहे, तर बघूयात त्याच्यानंतर फोन. तर हे होतं आपण घेतलेला शूज म्हणता येईल तुम्हाला. एक काय सीन आहे त्याचा. आता आपल्याला थोडंसं बाहेर जायचं आहे, बघूया आता पुढे जाऊन फ्रेंड काय म्हणतो आहे. फ्रेंडचा कॉल येतो कोणी आपल्याला, तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. तर मित्रांनो, आपण कुठे बाहेर नंतर गेलो नाही आहे, डायरेक्ट जेवायला आलो आहे आणि मेस आपली आज बंद होती, त्याच्यामुळं आपण थोडंसं बाहेर खाण्यासाठी आलो होतो. तर असं नॉर्मली छोटंसं बाहेर हॉटेल होतं, पण मी साधारण काय वाटत असेल तुम्हाला, मी किती पोळ्या खाल्ल्या असतील, चपात्या खाल्ल्या असतील. साधारणपणे 5. हां भैया, 5 चपात्या खाल्ल्या. किती? डायरेक्ट 5. एवढी जास्त भूक लागली. ठीक आहे. आता तुम्ही आणि अजून थोडं राहिलं आहे त्यानंतर. मित्रांनो, आपलं जेवण झालेलं आहे आणि सीन असा होता की मला जास्त भूक लागली होती म्हणून जेवण चांगलं लागत होतं का तिथलं जेवण खरंच चांगलं होतं हे माहीत नाही आहे. तर आता आपण घरी जाण्यासाठी रवाना झालेलो आहोत. आता मस्तपैकी जाऊन घरी हा आपण ब्लॉगचा एंडिंग करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, तोपर्यंत माझ्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा.
आणि फॉलो नसेल केलं तर प्लीज माझ्या इंस्टाग्राम हँडलला देखील फॉलो करा, ठीक आहे. हो मस्तपैकी जेवण तेन करून सगळं ऑलमोस्ट डन झालेलं आहे. आणि ॲक्च्युली सीन असा होता की खरंच जेन्युअनली ते म्हणजे जेन्युअनली ते जेवण एवढं भारी होतं ना, माहीत नाही नाव मला पण माहीत नाही, काहीतरी ऐश्वर्याच नाव काहीतरी, आणि खूप भारी होता. आता आपण आलो घरी आणि आता आपल्याला हा ब्लॉग जो आहे तिथं आपल्याला एंड करायचा आहे. सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर.